करुणा मुंडे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेलेल्या आहेत. करुणाजी, तुम्ही असं म्हटलं होतं की पुढच्या 24 तासामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल आणि आता ते सगळे जे फोटो समोर आले त्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातोय असं कळतं. हा 100% जसं की मी सांगितलेलं आहे अगोदर घेतला गेलेला आहे, पण आता जे कोणी ते लोकांचे समोर सांगणार ते सगळं चालू होता. तुम्हाला माहिती आहे काल रात्रीपासून मीटिंग चालू आहे सगळ्यांची, देवेंद्र साहेबांची, अजित दादाची, सगळ्यांची. तो बहुतेक काल जसे फोटो आलेले आहे सगळ्यांचे समोर त्या बघताना हे लोकांना घ्यावं लागेल. आणि काल पण मी माध्यमांशी सांगितलेलं आहे की माझी माहिती अनुसार काल झाला पाहिजे होता, पण हे लोकांना हे बघायचं होता की लोकांचं किती प्रेशर आहे ते बघताना हे लोकांना डिसिजन घ्यावं लागायचा होता. तो काल बघितलेला आहे किती प्रेशर आहे, काय आहे. तो आज बहुतेक आज डिसिजन देणार आहे. जी जी. करुणाजी, मात्र आधीच हा राजीनामा घ्यायला हवा होता ज्यावेळेला 2 महिन्यापासून ही मागणी होत होती. तुम्हाला असं वाटतं? कारण आता तपास जवळपास आरोपपत्र दाखल झाले, दबाव येऊ नये म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात होता. आता या राजीनाम्याला काही अर्थ असेल असं तुम्हाला वाटतं का? ऐका, मी तुम्हाला एक निवेदन पत्र टाकते तुमच्या माध्यमावर. 27/11/2024 ला मी निवेदन दिलेलं आहे राहुल नार्वेकरजीला, इलेक्शन कमिशनला आणि राज्यपाल साहेबाला. मी स्वतः जाऊन निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेची मंत्री शपथ नको हे, क्योंकि इतके क्रूर लोक आहे हे लोक मंत्रिपदाचा गैरवापर करणारे लोक आहे. जरी ऐसे लोक मंत्रिपदावर बसले तर महाराष्ट्राचा काय खरा नाहीये. जसं की आज तुम्ही बघता महाराष्ट्राची परिस्थिती जी आहे सध्याची, आज आणि 9 डिसेंबरला एक कृत्य झालाय. तुम्ही बघा किती म्हणजे जे हृदयामध्ये तडमडी आहे ती किती आहे. 27 ला मी दिला, 9 तारखेला ये झाला, 11 तारखेला मी इंस्टाग्राम लाईव्ह केलेला आहे. हे लोक दोषी आहेत, त्यांना हकालपट्टी करा मंत्रिपदावर. धन्यवाद करुणाजी.